कारण आम्हाला आज मला सख्खा भाऊ नाही, पण आज अजितदादा माझ्या मागे एक भावाप्रमाणे उभे राहिलेले होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये त्यांनी माझा प्रवेश करून, म्हणजे त्यावेळेस फक्त आमचा छोटा प्रवेश झाला होता, पण दादांच्या हस्ते माझा तिथं वडाळ्यामध्ये पक्ष प्रवेश झाला. दादांनी मुलाच्या अंगावर थाप मारली आणि म्हणले, बाळा मी तुझ्या मागं आहे, तुझा मामा आहे, तू नकोच घाबरू. मग त्यावेळेस पाटील परिवाराच्या मुलांनी एकेरी उल्लेख वगैरे दादांचा केला होता. मग दादांनी तिथं बोलताना सांगितले, उज्ज्वलताई थिटेवर कसा प्रकारे अन्याय झाला, इथून पुढं कोणी होऊ देऊ नका. आमच्या बारामतीमध्ये आम्ही निवडणूक लढवतो, आम्ही लोकशाही पद्धतीने जातोय, प्रत्येकाला निवडणूक लढण्याचा अधिकार आहे, असं दमदाटी करून चालत नाही बाबा, असं दादांचे हे भावनिक शब्द होते. दादा क्रॉसमध्ये कडकमध्येही बोलू शकले असते, पण दादा बोलले नाहीत. आणि दादांनी परत आम्ही ते झाल्यानंतर एक 15 दिवसांनी परत आम्ही बारामती हॉस्टेलला, ज्यावेळेस आम्ही नगर परिषद मोहोळची, तिथं आम्ही सिद्धी वस्त्रेंच्या प्रचारामध्ये होतो, तिथं आम्ही आघाडी केली आणि सिद्धींचा आमचा विजय झाला. 22 वर्षाची मुलगी आम्ही ती निवडून आली. मग ते आल्यानंतर आशीर्वाद घ्यायला आम्हाला जायचं होतं दादांचा, एकनाथ शिंदे साहेबांचा. मग आम्ही सर्वजण गेलो. त्यावेळेस मग मुलाच्या पाठीवर हात मारले. मग उमेशदादांनी सांगितले, उज्ज्वलताईंना आता काहीतरी पाहावं लागेल. म्हणले आपण पक्षाचं नाही म्हणले, ताईंना मी आता पक्षाची मोठी जबाबदारी देणार आहे म्हणले. आणि ताई म्हणले, काळजी करू नका, जिल्हा परिषद निवडणूक आहेत, तुम्ही तुमच्या परीनं सक्रिय राहा. आपल्याला उमेशदादांनी प्रत्येक आपल्या जागा आणायच्यात आणि निवडणीस पूर्ण सगळ्या महाराष्ट्रामध्ये तुमच्यावर जसं अन्याय झालं इतर महिलांवर होऊ द्यायचं नाही, त्यासाठी तुम्ही सक्षम राहणं गरजेचं आहे. आणि मी तुम्हाला पक्षाची मोठी जबाबदारी देईन आणि जिल्हा परिषद होऊ दे एवढी जबाबदारी देतो. आणि मुलाच्याही तुम्हाला वाटतं की बाबा शिक्षण जरी नको तर काहीतरी त्याला बिझनेस वगैरे आपण टाकून देऊ, शेतीचाही आपण विचार करूया आणि काळजी करू नका, मी तुमच्या मागे आहे.